नमस्कार मंडळी. आता आम्ही बघणार काय आमचं अलॉटमेंट झालं आहे आणि सीट ॲक्सेप्टन्स कसं करायचं आहे DSY ॲडमिशनसाठी. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार की आपण जेव्हा लॉग इन केला आहे त्यावर आपला डॅशबोर्ड येते टेक्निकल एज्युकेशनच्या. त्यामध्ये जाऊन DSYच्या ॲडमिशनसाठी आपण त्या लिंकवर ओपन करावी आणि फिर आपला पेज ओपन होणार. ह्यात आता बरीचपैकी पैका पॅनलला बदलला आहे. एकदा आपण रिफ्रेश करूया. आता आपला अलॉटमेंट झाला आहे. जसं मला 46 नंबरवर माझा कॉलेज होता रायसोनी, तर मला रायसोनी भेटला आहे. आता तुम्ही पण बघू शकता. पण आता आम्हाला ह्या स्टेपनुसार नेक्स्ट स्टेपसाठी जायचं आहे. त्यात सीट ॲक्सेप्टन्स म्हणतात त्याला. तर त्याला करायसाठी हे सीट ॲक्सेप्टन्सच्या हे दिसतं आहे केप्रॉन 1च्या तुम्ही प्रिंट पण काढू शकता की तुम्हाला कोणती कॉलेज भेटली आहे. त्यानुसार तुम्ही त्यावर विचारू शकता की घ्यायचं आहे का सेकंड राऊंडला जायचं आहे. काही मुलं थांबतात की सीट भरली आहे, आम्ही सेकंड राऊंडला नाही जाऊया. तर तसं नाही होत की काही मुलं पुण्यामध्ये घेतात की काही सीट्स खाली होतात, ते सीट्स आम्हाला भेट जातात कॅप्रॉन 2मध्ये. सर तुमच्यावर आहे की तुम्हाला भरायचं आहे का नाही भरायचं आहे. पण बऱ्याचपैकी लोक नाही करत आहे ते. तर आम्ही फर्स्ट स्टेप कंप्लीट करूया. जस्ट लाइक अपना जो है अपने को देखने का है रोल नंबर वगैरह सब सही है. फर्स्ट अपना वेरिफिकेशन का ही आहे की अपने को काय करायचं आहे. तर व्हेरीफाय कॅटेगरी आमची OBC आहे. तर ते फक्त आम्हाला विचारत आहे की आहे का नाही आहे. SSCमध्ये माझा 89 आला होता, होय. SSCमध्ये सायन्समध्ये 95 आला होता, होय. हे सर्व माहिती करेक्ट आहे का नाही ते विचारतात. जस्ट लाईक हे. तर तुम्हाला एक और सांगणार आहे मी. ज्यांनी 12th केलं आहे और डिप्लोमा पण केला आहे, मतलब ते पण दोनों कॅटेगरी डाल सकत होता ना. तर ते MST CETच्या बी एक्झाम देत असते आणि हे पण एक और गोष्ट आहे की आपण डिप्लोमा कॅन्डिडेट म्हणून पण MST CETच्या एक्झाम बसू शकतो आणि त्यातवर आपण कॉलेज पण भेटू शकतात. तर काही मुलांना माहीत नाही असते की FYमध्ये पण ॲडमिशन होते. काही लोकांना 5th सेममध्ये मार्कच्या कमी आला की त्यांना धक्का बसते की आता माझ्या होणार नाही. पण तुम्ही एक वर्ष मागे जाऊन पण चांगली कॉलेज भेटू शकतात. तर तुम्ही 5th सेमला असणार तेव्हा फॉर्म फिल करू शकता. जेव्हा 12thचे मुलं MST CETसाठी फॉर्म फिल करते आणि त्यात 12ची मार्कशीटची आम्हाला काही गरज नसतेच, कारण की आमच्याकडे 5th सेमचा सर्टिफिकेट असतो डिप्लोमाचा. पण हे एक आणि गोष्टी आहे की आम्हाला 6th सेमिस्टर पण क्लिअर करायच्याच असते त्या अगोदर की ॲडमिशन झाला तेव्हा. आता ॲडमिशन प्रोसेस सुरू आहे तेव्हा ते फिर सबमिट करायचं असते. हा पर्यंत आला असते. तो हे सब माझी डिटेल्स चांगली मीने दोघंही प्रोसेसमध्ये एनरोल केला होता फ्रॉम डिप्लोमा. मीने पण 12th केला की हे एक्झाममध्ये मला बसू देणार नाही का कारण करके. तर ते पण नसते. आपण डिप्लोमावाले FY आणि SYसाठी दोघेलाही एलिजिबल असते. पण FYसाठी एलिजिबल व्हायला फॉर्म भरणार आवश्यकता असते आणि त्यातवर आहे आमच्या. अब इथं 2 प्रोसेस आहे, बेटरमेंटसाठी आणि बेटरमेंट नॉट फ्रीज और फ्रीज. ज्या कॅन्डिडेटला
कॉलेज लागला आहे, पहिलेच नंबरच्या कॉलेज लागला आहे तुमच्या प्रेफरन्स लिस्टमध्ये, तर त्याला तर फ्रीजच्या ऑप्शनमध्येच जायचे असते. आणि फ्रीजच्या ऑप्शनमध्ये तुम्ही गेला तर तुम्हाला 3 दिवसामधून कॉलेज व्हिजिट करायच्या असते. पण जो बेटरमेंट फॉर फ्री नॉन फ्रीज करेल त्याला कॉलेज व्हिजिट करायची आता गरज नाही. आता आणि एक गोष्ट आहे की एक्सेप्टन्ससाठी पण फीस असते आणि बेटरमेंटसाठी पण फीस असते. मतलब एक बार पेमेंट करायचा आणि लास्टपर्यंत ते पेमेंट कामात असते. तर मी तर बेटरमेंटला जाणार आहे. ज्यांना ह्याच्या मतलब का एकदम सॅटिस्फाईड कॉलेज भेटला आहे तर त्या फ्रीज पण करू शकतात आणि 6 सीट एक्सेप्टन्सची 1000 फीस पे करू शकतात. पण मला आधी अजून काही वेगळं कॉलेज पाहिजे तर मी त्यात जाणार, बेटरमेंट नॉन फ्रीज करून. तर आता मी गेट OTPला क्लिक करतो आहे. OTP बऱ्याचपैकी आली असेल फोनमध्ये. तुम्ही काउन्सिलिंग पण घेऊ शकतात आणि मला पण विचारू शकता की दादा कोणती कॉलेज पाहिजे, कोणती कॉलेज हवी, कोणती कॉलेज नाही घ्यायच्या. आणि आता ह्या वर्षी मला कॉलेज नाही भेटला, नेक्स्ट इयर मी काय करू की मला कॉलेज भेटेल, FYमध्ये बसू का नाही बसू. तर हे पेमेंटचा आला. आता आम्ही पे करायचा आणि आमचा फॉर्म जसं का तसं जाणार. याच्या पुढे बस आम्हाला प्रिंट भेटेल की तुम्ही सीट एक्सेप्टन्स फीस वगैरे भरला आहे आणि तुम्ही हा जो सीट आता भेटली आहे त्याला बेटरमेंटसाठी टाकला आहे. आता नेक्स्ट राऊंड आता कॉलेज नाही भेटेल तर हे सीट तुमचीच असेल आणि तुम्ही त्यातवर पण बेटरमेंट जाऊ शकतात. पर हे सीट सोडायला लागते. आता तर मी पे नाही करणार. पे करून पण तुम्हाला फिर एक व्हिडिओ पाठवणार बादमध्ये. तर हे चांगलं आहे. हे असं क्यू आर आहे. क्यू आरमध्ये हे पेमेंट करायचं आणि तुम्ही ह्यात कॅशबॅक पण घेऊ शकतात. इधर एक अवेलेबल ऑफर्स आहे. नावी में 100चा कॅशबॅक, भीम UPI पे 50 रुपीज़, यहाँ तक के मतलब अप टू आहे. सो तुम्ही अप्लाय करू शकता. अप्लाय करून पण पेमेंट करायच्या. हे ॲप जरुरी आहे. हे ॲपचे करणे आवश्यक आहे त्यात पैसा भेटायला. तर हे आता आमचा व्हिडिओ होता आणि तुम्ही नक्की कमेंट करू शकता की तुम्हाला काही गोष्ट नाही समजेल की काही गायडन्स असेल तर आमच्याकडे काउन्सिलिंग पण आहे. वॉलचंदमधले दादा आहे आणि मी पण वॉलचंदमधला आहे. तर आम्ही COEPच्या दादा आहे, दोन COEPचे दादा आणि 3 VGTIचे. तर आम्ही काउन्सिलिंग पण घेतो आहे. तुमची खूप हेल्प होईल. आणि काही लोकांना कॉलेज हवी असेल की दादा आम्हाला आता कॅपराऊंडमध्ये कॉलेज नाही भेटला, सेकंड कॅपराऊंडमध्ये कॉलेज पाहिजे, तर त्यांना पण आम्ही गाईड करतो आहे. तर माझ्या DM करा, इंस्टावर करा, नाहीतर माझा नंबर पण आहे आणि कमेंट बॉक्समध्ये केला तरी मी वाचणार. आम्ही ॲक्टिव्ह आहे आतापर्यंत आणि एव्हरी प्रोसेस वी कॅन हँडल. ओके, सो डोंट बी अफ्रेड ऑफ एनिथिंग बिकॉज DSYचे व्हिडिओ बरेचपैकी कमी लोक बनवतात आणि गाईड पण कमी करतात. मी 2 वर्षापैकी केला आहे. मला लास्ट इयर कॉलेज नाही भेटला होता तर मला हे प्रोसेस पूर्णपणे माहीत आहे की काय होते काय नसते आणि तुम्हाला कायमधून करण्यात कॉलेज भेटेल. तुमचे 50 या 70 पण आहेत तर तेव्हापर्यंत चांगली कॉलेज तुम्ही भेटू शकतात.
काहीच गोष्टी असते मायनॉरिटी वगैरे कोणाला भेटते, कोणाला पाहिजे असते, हे सर्व डाटा काही यूट्यूबवर नाहीच. तर तुम्ही डायरेक्टली मला DM करू शकता, तर आम्ही तुम्हाला खूप गायडन्स करणार. आणि बेस्ट ऑफ लक कॉलेजसाठी. आणि विचारू शकता तुम्ही काहीतरी गोष्ट. मी वलचनमधला माझी पॉलिश झाली होती 2025मध्ये. मला 4 कंपनी पण लागली होती, पण मला नाही जायचं आता. तर चांगलं आहे. सो हे पेमेंट करायचं आणि तुम्हाला एक प्रिंटआउट भेटेल. त्याला फिर तुम्ही ठेवू शकता आपल्याजवळ. आणि जब केप्रॉन 2 सुरू होणार तेव्हा केप्रॉनची लिस्ट डालणार मी हेल्प करेल तुम्हाला. ओके. मेरे पास माझ्याकडे एक्सेल सीट पण आहे. आता रुका, मी शोधून बघतो, तुम्हाला दाखवते. तुम्ही त्यात कॉलेज पण बघू शकता. कट ऑफनुसार तुमच्या काय भेटणार काय नाही भेटणार. कम पर्सेंटेज मध्ये पण चांगले कॉलेज भेटतात, पण असं काही नाही आहे. हे आमच्याकडे एक्सेल सीट आहे. तुम्ही हा बघू सकता कि कॉलेज कट ऑफनुसार 0 to 100 ऑल कॉलेज कट ऑफ्स है अपने पास. मतलब कि तुमको यहाँ पे मिल सकता है एकदम. और इसके अलावा भी हम लोग आपको पूरा 100% सपोर्ट करके देंगे कि कैसे क्या लिस्ट बनाना. और हम लोग करीब से ये सारी प्रोसेस को हम लोग ने कई सालों से देखा है, तो ये सब नॉर्मल है हमारे लिए. एंड आपको कॉलेज मिलाना हमारा भी ड्रीम होता है कि कोई बच्चे का 1 साल बर्बाद ना हो. लोड होने के लिए थोड़ा समय लगता है, पर 0 to 100 के लिए हमारे पास पूरी कॉलेजेस हैं. सो you can just DM me in comment, or you can also comment me, DM me in Insta. Rivers is my ID, and Santanu Pargar is our counseling master, so I can reach you from him. He can cover up next steps. Okay. So ओके. व्हिडिओ पण लॉंग झाली आहे. धन्यवाद. जय शिवराय. वीडियोस बनाने हैं, फिल्मोरा है ना.